जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव ओतूरमध्ये ईद ए मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहामध्ये आणि शांततेत साजरी करण्यात आली। यावेळेस ओतूरमधील मुस्लिम समाजातील तरुण मुलांनी विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यामध्ये उंट आणि घोडे यावर लहान मुलांना पारंपरिक वेश धारण करून बसवण्यात आले होते। तसेच पवित्र शहर मक्का आणि मदिना येथील प्रतिकृती ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे मिरवणुकीची शोभा खूपच वाढली। मिरवणूक मोमीन गल्लीतून निघून मोनिका चौक, नवीन एसटी स्टँड, जुने एसटी स्टँड, पांढरा मारुती चौक मार्गे पानसरे आळी, मेन बाजारपेठ मार्गे जामा मस्जिद मागे मिरवणूक विसर्जित करण्यात आली। यावेळी लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ समाज बांधव आणि महिला हजर होत्या। धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या छोटेखानी समारंभामध्ये ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय ज्ञानेश्वर वाजगिरे साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस स्टाफ आणि होमगार्ड जवान यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मुस्लिम समाजाला ईद ए मिलादच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त केला। यावेळी माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य माननीय छायाताई तांबे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय शेठ डुंबरे, पंचायत समिती सदस्य प्रशांत भाऊ डुंबरे, पंचायत समितीचे माजी सभापती विशाल शेठ तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ डमाले आणि ओतूरमधील सामाजिक कार्यकर्ते हजर होते। यावेळी जामा मस्जिद परिसरामध्ये उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाई मुस्लिम समाजातील सुलतान बॉईज या सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांनी उत्कृष्ट प्रकारे सादर केली। कार्यक्रमानंतर दुआ मागण्यात आली। यामध्ये सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली। यामध्ये ओतूरमधील जामा मस्जिद आणि शाही मस्जिदचे इमाम यांनी सहभाग घेतला। त्यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन केले आणि हजरत मोहम्मद पैगंबर यांचे कार्य समाजापुढे मांडले। मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतता, एकता आणि सामाजिक सालोख्याची शिकवण दिली। त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या जीवनात त्याचे आचरण करण्याचे आवाहन केले। सबस्क्राइब करा। ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।